भावा मला ह्याला भेटायचं कडुलिंबाला आला कसा गोड पाला झालं दंग मी पाहुनिया सायलीला. आहे ना बाप बाप, याला सांगते मी बस बस ऐकतच नाही. याला बोलले मी गाडीत बस. एवढं काय नाही, एवढं त्रास नाही करून घ्यायचा. एवढं फोड आतून पण फोड आले, चालणार कसं तुम्ही सांगा. सेवाराम मध्ये भावा मी काय सोडलंय चालणं, कारण की मी चालू शकत नाही एवढं आणि खूप लांब लांब आहे. दुसरा दिवस उगवलाय. ओम साईराम, जय साईनाथ. पाय थोडे मोकळे झालेत, पण कोमलची हालत काय मला ठीक वाटत नाही. जाम पाय जाम पाय जाम बेकार पाय भरून आलेत पाय. पण ठीक आहे. किती पळालेत काय मॅरेथॉन किती पळाला? तो पण बरा मॅरेथॉन पण बरा. चल मॅरेथॉन पालखी हो एका दिवसाला 50 किलोमीटर चालवतो. आता 38 किलोमीटर आहे आजचा फुल डे. आणि विचार कर किती पाळवतात. मस्त आता चालायचंय. 15-16 किलोमीटर आहे दुपारचा हॉल्ट. पोचू आणि आज मजाक मस्ती करू. काल पहिला दिवस होता, खूप दमलेलो आणि मजाक मस्ती करायला भेटली नाही, पण आज करू आपण. वंदना नंदना श्री गणराज जय साईनाथ. जय साईनाथ. आता आम्ही पोचतोय दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या हॉल्टवर. आम्हाला आंघोळ वगैरे केले नाही, आता आंघोळ पण करायची. जाऊ मस्त आंघोळ करू आणि झोपून जाऊ, कारण डोळ्यावर झोप बघा. झोपच झाली नाही, फक्त 4 तास झोपलो. काय आम्ही 2 सिरा धावत येणार उन्हामध्ये. धावत येणार आहे. तयारी करतो आता धावायची. 12 वाजले ऊन असतं. ग्लुकॉन डी पिऊन धावायचे आता. 2 hours later. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. जागे वाले की जय. चलो गाणं बिना नाही गायला. दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळ रात्रीच्या हॉल्टवर निघलो आम्ही. दुपारचा हॉल झाला, मस्त झोपलो वगैरे, आराम केला, थोडं फ्रेश झालोय. चलो चलते. जय साई. जाऊया पायी शिर्डीच्या ठाई, जाऊया पायी शिर्डीच्या ठाई. मला जावंसं वाटलं, हो मला जावंसं वाटलं, हो येऊन सपनात माझ्या कानात बाबांनी म्हटलं. येऊन सपनात माझ्या कानात बाबांनी म्हटलं. येऊन सपनात माझ्या कानात बाबांनी म्हटलं. काय रे तुझा फोटो नाही भेटणार भाई. फोटो नाही भेटणार तुझा आज. मला फोटो पाहिजे. साईराम. बघा हा पूर्ण प्लेन रस्ता आहे आणि इथे कुठेच पाणी नाही, दुकान नाही. म्हणून आम्ही आमचा टेम्पो केला. आणि टेम्पो बघा 2-2, 3-3 किलोमीटरवर थांबतो आपला टेम्पो. थांबतो म्हणजे थांबवतो आम्ही त्याला. टेम्पो करावा लागतो. त्यासाठी टेम्पो करावा लागतो. आणि याच गोष्टी तुम्ही टेम्पो केल्याबद्दल जय साईनाथ. गेल्या वर्षीचा त्रास बघून यावेळी बॉबीने टेम्पो केलेला आहे. साईराम बॉबी. गाड्या पाणी बिनी फुल पद्धतशीर. जय साईनाथ. आणि तेच असा रोड असतो, दुकानं नसतात आणि पाणी सुद्धा नाही भेटत आणि खूप तहान लागलेली असते, म्हणून हा टेम्पो केलाय. जय साईनाथ.
अरे टँक काढ साईराम फुल पद्धतशीर टँक वगैरे थँक्यू. फुल सोय. जय साईनाथ. मित्रमंडळांना कमी नाही पडले पाहिजे. सप्पी रे ग्लुकॉन्डी वगैरे पिऊ आणि जाऊ पुढे. ये चैन का कलर चले जाएगा रे. हा बॅनर बघितला की नाही पब्लिक. जय साईनाथ. भावा मला ह्याला भेटायचं ह्याला. 2 करोड रुपये द्यावे लागतील. त्याला द्यावं लागतील मला. आपला मनीष ब्रो सर्वांना कपडे वगैरे वाटतं. हा पण आपलाच टेम्पो आहे. सही आहे भाई. हे घे मी थोडा एनर्जी एनर्जी. चलो जय साईनाथ. हे तुझ्यासाठी ठेव, कामाला येईल भरपूर काम. चलो चलते हम लोग भाई. जय साईनाथ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. कडुलिंबाला आला कसा गोडपाला झालं दंगमी पाहुनिया साईलीला. झालं दंगमी पाहुनिया साईलीला. इथे पब्लिक बघायला लागले तोंडाकडे. आपली पब्लिक पण बसली आणि तोंडाकडे बघतायत असे. सकाळ दुसरा दिवस चाललोय. सकाळचे वाजतात 5. कोमल येते मागे वॉशरूमला थांबले. मी जातोय पुढे. जय साईनाथ. चलते. आमचा नवीन हॉल्ट बनवलाय. आम्ही आलोक होता तेव्हापासून चालतोय. अख्खा उजळलाय तरी चालत होतो, पण बोललो आता थोडी विश्रांती पाहिजे म्हणून थांबलोय. रेसिपी ठीक है. क्या बोला तूने? हे काय था भाई, हे क्या था. चालते ना. मी आज बघते मला आजच स्वतःला ना बघितले 2 दिवस झाले. जय साईनाथ. जय साई. ओम साई. आता झाले 7. बघू आता कधी पोचतो आम्ही. 5 वाजता निघालो. 5 वाजता 7 वाजता 2 तास चालतो. 2 तास कंटिन्यू चालतोय. आता हॉल्ट खूप लांब 18 किलोमीटर चालायचं टोटल. यस. जय साईनाथ. ब्रश कर रहे हाँ मेरे को ना करा विचार होय. A few moments later. जय साईनाथ. नारळ पाणी वगैरे प्यायला थांबलोय कारण जाम दमलोय आणि पालखी घेऊन आलो मी. एका निशाणीसोबत होतो. कंटिन्यू अर्धा पाऊण तास तरी निशाणी घेतली आणि फास्ट चालू होतो. कसं आहे पाणी, कसं आहे गोडी की आंबट. जाम दमलोय, जाम सुकून वाटतं. काय पाहिजे साईराम.
नारळ पाणी पिया ना. त्या अण्णा पण द्या साईराम. बसा बसा बसा. बसा बाबा इथे बसा. साईराम साईराम. खूप चालतात. ये दगड़ा खाना क्या बाबा खाऊन घे चलू. सेवाराम मध्ये बाबा मी काय सोडलंय चालणं, कारण की मी चालू शकत नाही एवढं आणि खूप लांब लांब आहे. असं म्हणजे जेवण फक्त नाश्त्याचा हॉल्ट 18-19 किलोमीटर वरती फक्त नाश्त्याचा. त्याच्यानंतर जायचं परत ह्यावाल्या हॉल्टवर. कुठल्या रे जेवणाच्या हॉल्टवर. ते पण असेल किती किलोमीटर असेल 7-8. हा 7-8 किलोमीटर त्याच्यावरतून ते. म्हणजे जेव्हा आपण नाश्त्याच्या हॉल्टला पोहोचतो तेव्हा 12-1 वाजलेले असतात. म्हणजे तुम्हीच विचार करा की आपण 3 वाजता तेव्हा 2 वाजता 3 वाजता तेव्हा पोहोचू आणि एवढं स्पीड, एवढं ऊन आहे आणि स्पीडमध्ये एवढं चालता येत नाही कारण की पायाला वगैरे फोड आलेत. तर मी रजा घेतली याच्यावरून आणि मी टेम्पोमध्ये बसली. सेवाराम करते बाबा. मला मिलम काय जेवण बिवण आणून मिळून द्यायचं काम चालू आहे आपलं. मी नाही चालू शकत. माझे पाय डायरेक्ट हलायलाच नव्हते मागत. बोलले पाय बोलले आता शांती द्या मॅम, मला थोडं बसू द्या. आज आपण चालायला म्हणजे गाडीत बसले मी पण. आता सेवाराम करेल जे असेल ते गुलकोंडी वगैरे बनवून पाणी वगैरे चालेल. अजून एक सेवाराम मध्ये ऍड झालाय. ओके बस. तुम्हाला माहिती आहे जर ना आपले बाकीचे पालखी असतात ना की जे म्हणजे ऑल पूर्ण दिवसामध्ये 18-19 किलोमीटर चालवतात. म्हणजे 20 किलोमीटर 25 पण पकडा पूर्ण दिवसामध्ये चालवत असतील तर आपण आरामात जाऊ शकतो. पण हे फक्त नाश्त्याचा हॉल्ट एवढा डिस्टन्स असतो की नाही जात आहेत. तर इथे चांगले माणसं हरून जात आहेत. तो कोण जात असेल ना तर मला असं वाटतं जे लोक मुंबईचे वगैरे पालखीमधून जात असतील त्यांचे हॉल्ट छोटे असतात, मोठे नसतात. आपलं आहे ते 6 दिवसात पोहोचवणार आहे आपल्याला. अजून बाकी लोक पोहोचले नाहीये, बाकी कधीच निघालेत. ते आता आपल्याला भेटतात रस्त्याने. काय आहे ना बाप याला सांगते मी बस ऐकतच नाही. याला बोलले मी गाडीत बस. एवढं काय नाही, एवढं त्रास नाही करून घ्यायचा. एवढं फोड आतून पण फोड आलेत. मी चालणार कसं तुम्ही सांगा. आणि मी बघा थोडा वेळ कशी बसली तरी टकाटक झाली. बोलायला सगळं मस्त एकदम. काय मी सांगते याला बस तरी पण बस. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का. साईराम विक्की आणि कोमल करूया कलिंगड. सेवा चालू सेवा. भेटूया आपण आम्ही येऊ परत. चला. खूप जमलोय. हा ना. चला. हो. आम्ही आता पीर बाबाच्या दर्ग्यात आलोय. तेव्हा 3रा रात्रीचा हॉल्ट पुढे आहे. आता इथे दर्शन करू आणि निघूया. आज गुरुवार आहे म्हणून सर्वांनी या टी शर्टी घातल्यात. मी सांगितलेलं गुरुवारच्या दिवशी सर्वांनी आपल्या टी शर्टी घालायच्या. मन वेडे म्हणित माझे साईनाथाचे खुळ लागले. मन वेडे